संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजाच्या पालखींचा आज 5वा दिवस। 5व्या दिवशी पास्ते ते मोहदरी हा अवघड घाट पार करून आज संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी पास्ते या ठिकाणी दुपारच्या विसाव्यास थांबलेली आहे। या ठिकाणी आपल्यासोबत या गावच्या प्रथम नागरिक सरपंच आपल्यासोबत आहेत, त्यांना आपण विचारू। ताई, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण स्वागत केलं? आज आमच्या पास्ते या नगरीत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं एक आगमन झालेलं आहे, तर आम्ही त्यांचं एकदम अनोख्या पद्धतीने स्वागत केलेलं आहे आणि संकल्प जो केला होता त्या संकल्पाप्रमाणे आम्ही आज झाडांची लागवड केलेली आहे आणि त्याच्यानंतर दुपारचं जेवण हे आमच्या गावामध्ये असतं। आणि भाऊ, काय सांगाल, कशा पद्धतीने आपण संकल्प केला? आपण मागे एक विठ्ठलाची मूर्ती उभारण्याचा देखील संकल्प केला, त्याचं काय झाले पुढे? प्रथमतः रामकृष्ण हरी, आज आमच्या गावकऱ्यांसाठी एक आनंदाचा क्षण आहे की पिढ्यानपिढ्या जात आमच्या गावामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते। त्या पालखीचं आम्ही अनोख्या पद्धतीने आज स्वागत केलं। आमच्या ग्रामपंचायतीने, ग्रामस्थांनी, आमचे जे काय मुंबईकर, त्यांनी एक अनोखा संकल्प केला होता की आज वृक्षारोपण करायचं। आम्ही ते आज वृक्षारोपण केलं आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावकऱ्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा क्षण म्हणजे प्रति दिवे घाटाप्रमाणे आम्ही आमचे पास्ते मोहदरी घाटामध्ये विठ्ठलाची मूर्त 51 फूट विठ्ठलाची मूर्त आम्ही आज उभारतोय। त्याचं पण आज आम्ही भूमिपूजन केलं। येत्या वर्षामध्ये पुढील वारीपर्यंत ती मूर्त, भव्य दिव्य अशी मूर्त सर्व वारकऱ्यांना, सर्व महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना ती मूर्त पाहावयास भेटणार आहे। आम्ही अशा पद्धतीनं नियोजन केलं की दुपारचं जेवण असेल, वारकऱ्यांची उत्तम व्यवस्था असेल, असं सगळं नियोजन आम्ही ग्रामस्थ व आमचे सर्व मुंबईकर व ग्रामपंचायत वतीने करण्यात आलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने आपण काय नियोजन करण्यात आले, कशा पद्धतीने वारकऱ्यांची सेवा करतायत आपण? आजचा दिवस म्हणजे आमचा पास्तेकरांसाठी एकदम आनंदाचा दिवस। आनंदाच्या डोई आनंद तरंग, रूपी जडिले लोचन पायी स्थिरावले मन, देह भाव आरपला तुझ पाहता पांडुरंगा। साक्षात पांडुरंग आमच्या पास्ते गावात आज आलेला आहे, त्यामुळे पास्तेकर सर्व एकदम आनंदी झालेले आहेत। आणि आज सर्व गावांनी मिळून एक म्हणजे मागच्या दिंडीपासून असा संकल्प केलेला आहे की प्रत्येक दिंडीच्या वेळेस गावकरी सर्व मिळून सामुदायिक पद्धतीने 1000 झाडाची वृक्ष लागवड करतात। तसेच ह्या वर्षी बी आम्ही मागच्या वर्षी बी 1000 वृक्ष लागवड केली, ते संगोपन केलं। ह्या वर्षी बी 1000 वृक्ष लागवडी संगोपन करण्याचं ठरलेलं आहे आणि त्याला सकाळी त्या कार्यक्रमाची आम्ही महाराजांच्या हस्ते वृक्ष लागवड केलेली आहे। वारकऱ्यांना आपण काय शुभेच्छा द्याल आणि पांडुरंगाकडे काही साकडं घालायचं असेल तर काय साकडं घालाल? रामकृष्ण हरी, सर्व वारकऱ्यांचा निरोगी आयुष्य असो आणि पांडुरंगाकडे एकच साकडं घालील का हे पांडुरंगा आमच्या महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण भारतामध्ये पावसाची जोरजोरात बरसात होऊ दे, सगळे शेतकरी, सर्व लोकांना खुश ठेव, हीच विनंती करील पांडुरंग चरणी। या ठिकाणी नक्कीच पास्तेकरांच्या वतीने खूप जल्लोषात स्वागत करण्यात आलं। संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या वारीचा आज 5वा दिवस आहे आणि सिन्नर तालुक्यामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे। सर्व वारकरी सर्वांचं या ठिकाणी आम्ही सिन्नर तालुक्याच्या वतीने स्वागत करतो। आज आमच्या पास्ते गावामध्ये सर्व वारकरी या ठिकाणी अतिशय भक्तिभावाने सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। आम्ही सर्वजण भाग्यवान आहे की गेल्या अनेक वर्षाची परंपरा संत निवृत्तीनाथाची पालखी ही या सिन्नर तालुक्यातून जाते आणि सिन्नर तालुक्यातून पास्ते असेल, लोणारवाडी असेल, दातली असेल, खंबाळा असेल, या सगळ्या गावांना, या सर्व वारकऱ्यांचा पायाचा स्पर्श त्या ठिकाणी होतो। संत निवृत्तीनाथांचे पालखीचं दर्शन हे आम्हाला सर्वांना घेता येतं आणि सर्वच भाविक, सर्व ग्रामस्थ अतिशय उत्साहामध्ये आहे की निवृत्तीनाथाचं दर्शन या ठिकाणी आम्हाला सर्वांना होतं आहे आणि अनेक भाविक हे सरळ हाताने अन्नदान असेल, वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपलं या ठिकाणी कुठलं ना कुठलं भक्तीचा मार्ग या ठिकाणी निवडत आहे। मी आपल्या सर्वांना या पालखीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो। पांडुरंगाकडे किंवा निवृत्तीनाथाकडे काय मागाल, काय साकडं घालाल?
आपण संत निवृत्तीनाथाक पांडुरंगाक हीच प्रार्थना करू की आपला जो बळीराजा आहे, जो अतिशय आतुरतेने पावसाची वाट बघतोय, यावर्षी अतिशय चांगला पाऊस पडो, शेतीच्या मालाला भाव मिळो आणि सर्वांना सुखाचे समाधानाचे दिवस येऊ, हीच आपण परमेश्वराकडे प्रार्थना करू. याची देही याची डोळा, अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी. श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर.